आज आपण बनवणार आहोत इडलिंबाचं लोणचं। याला गळलिंबू असंही म्हणतात। पौष्टिक तितकंच औषधी गुणधर्माने भरलेलं हे लिंबू कशाही पद्धतीनं खाल्लं तरी आरोग्याला उत्तमच आहे। हे इडलिंबू तुम्हाला कुठेही बाजारामध्ये सहज मिळून जाईल। याचं लोणचं बनवून खाल्लं तर याचा खूप फायदा होतो। नेहमीच्या लिंबापेक्षा हे लिंबू आकाराने मोठं असतं, याची साल जाड असते, याच्यामध्ये भरपूर पाणी असतं, चवीला कडसर असतं। सुरुवातीला आपल्याला हे लिंब स्वच्छ धुवून कट करून घ्यायचेत। कट केल्यानंतर त्याच्यातल्या सगळ्या बिया काढून टाकायच्यात। एखादी दुसरी बी शिल्लक राहिली तर ती फोडी करताना निघून जाईल। हे लोणचं तुम्ही कशाही पद्धतीनं करू शकता, पण जितकं साध्या पद्धतीनं बनवाल तितकंच गुणकारी होतं। याच्यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार फोडी करू शकता। आता या लिंबाचा फायदा काय, तर या लिंबामुळे किडनी स्टोन असेल तर तो निघून जातो, रक्तातील स्टोन निघून जातात। त्याचसोबत नकळत आपल्या पोटामध्ये काही गेलं तर पोट किंवा आतमधून पूर्ण शरीर स्वच्छ करण्याचं काम हे लिंबू करतं। शेतकरी लोक जाणीवपूर्वक जनावरांना हे लिंबू खाऊ घालतात, कारण जनावरं चरत असताना एखाद दुसरा लोखंडाचा कण किंवा काही अन्य पोटामध्ये गेलेलं असेल तर त्यांचं शरीर पूर्ण स्वच्छ करण्याचं काम हे लिंबू करतं। त्यामुळे मधून अधून हे लिंबू जनावरांना शेतकरी लोक आवर्जून देतात। सगळ्या फोडी तयार करून घेतल्यानंतर त्या एका भांड्यामध्ये काढून घेतल्या। त्यामध्ये पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे साखर, 4 चमचे मीठ, 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हळद हे सगळं टाकून व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे। असे जे पदार्थ असतात ते चटपटीत किंवा मसालेदार बनवण्यापेक्षा साध्या सोप्या पद्धतीनं बनवून खाल्ले तर त्याचा जास्त फायदा होतो। सगळं एकत्र केल्यानंतर परत एकदा पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे मीठ टाकून व्यवस्थित एकत्र करून द्या। रात्रभरासाठी झाकून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवा। रोजच्या जेवणामध्ये नियमित या लोणच्याचं सेवन केलं तर तुमचं शरीर स्वच्छ राहतं आणि शरीराला त्याचे अनेक फायदे होतात। रेसिपी तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितलीच। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद आणि रेसिपी आवडली असेल तर नक्कीच मला फॉलो करायचे।